गजानन पातुर्डे लिखित हे मना या आध्यात्मिक पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच अमरावती येथील अभियंता भवनात उत्साहात व थाटामाटात पार पडले। विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला आध्यात्मिक, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील रसिकांनी मोठी उपस्थिती लावली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉक्टर अनिल बोंडे, संगीता शिंदे उपस्थित होते। यावेळी हे मना पुस्तकाचे लेखक गजानन पातुर्डे, त्यांचे वडील देवीदास पातुर्डे, आई इंदिराबाई पातुर्डे, ज्येष्ठ बंधू अशोकराव पातुर्डे, राष्ट्रपती पदक विजेते राम नागे, डॉक्टर प्रमोद पातुर्डे, काशीराम सावळे, माधवराव अवचड, नेहा पातुर्डे, हरिभाऊ भदे, अरुण पडोळे, दिलीप एडतकर, डॉक्टर सुरेश बच्चे, श्रीराम पुंडे, शरद वसतकार, रविराज देशमुख, शरयू पाजनकर यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। प्रकाशन सोहळ्यात हे मना या पुस्तकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। पुस्तकातील आध्यात्मिक विचार, मनाच्या शुद्धीचा संदेश आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन देणारे मार्गदर्शन याबद्दल उपस्थितांनी विशेष गौरवदार काढले। कार्यक्रमात केकतपूर गौरक्षणचे माधवदास महाराज यांचे आशीर्वचन लाभले। आपल्या मार्गदर्शनातील त्यांनी मनशुद्धी, सदाचार आणि अध्यात्म यांचे महत्त्व अधोरेखित केले। प्रास्ताविक डॉक्टर प्रमोद पातुर्डे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर पातुर्डे यांनी मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित अळगदे यांनी प्रभावीपणे केले। हे मना या पुस्तकातून गजानन पातुर्डे यांनी मानवी मनाचे चढ उतार, अध्यात्माची गरज आणि आत्मचिंतनाचा मार्ग सुबोध भाषेत मांडला आहे। त्यामुळे हे पुस्तक वाचकांना आत्मपरीक्षणासाठी प्रेरित करणारे ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। समारोपाला सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। उत्साही वातावरणात पार पडलेला हा प्रकाशन सोहळा अमरावतीच्या साहित्यिक, आध्यात्मिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला। त्यामुळे हे पुस्तक वाचताना आत्मपरीक्षणासाठी प्रेरित करणारे ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। समारोपाला सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। उत्साही वातावरणात पार पडलेला हा प्रकाशन सोहळा अमरावतीच्या साहित्यिक व आध्यात्मिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला। या आजचा जो आध्यात्मिक सोहळा आहे याच्यामध्ये अजिबात कंजूसी नाही आहे। हा जो सोहळा आहे, हा सोहळा कोणत्या थाटामाटाला जो सोहळा ज्याला म्हणतो आपण, आज अध्यात्म काय म्हणते किंवा अध्यात्म कशाला म्हणते हेच आपण सगळेजण जाणून घेणार आहे। त्याच्यामुळे अक्षरातही लहान शोधन केलं आहे। मनाची ताकद त्यांनी यामध्ये दर्शवली आणि प्रत्येकाने मनावर जर काम केलं तर कुटुंब चांगलं राहतं। आणि एवढे मोठे इंजिनियर शिकलेले परदेशात न जाता भारतात राहून भारताची जी विरासत आहे त्या विरासत जोपासली त्यांनी आणि ती विरासत जोपासताना भारतामधली संस्कृती टिकली पाहिजे, भारतामधले कुटुंब टिकले पाहिजे, भारतामधल्या येणाऱ्या पिढीवर संस्कार टाकले झाले पाहिजे आणि शेवटी विश्वाला मार्गदर्शन करू शकेल ही ताकद जी भारतामध्ये आहे त्याला उजाळा मिळाला पाहिजे अशी भावना त्यांची आहे। शेवटी विश्वामध्ये सर्व शांती, समाधान आणि सुख सर्वांना प्राप्त होईल याची ती प्रार्थनासुद्धा केलेली आहे। त्यामुळं मी त्यांचं अभिनंदन केलं आणि